तुमची समजूत अशी असेल की आजचा तुमचा ब्रेन तुम्हीच तयार केलेला आहे, तर खोटी गोष्ट आहे. तुम्ही खरं सांगा ना, तुमचा मेंदू तुम्ही तयार केलात काय? इथल्या कारखान्यात टाकला किंवा माझा मेंदू तयार करून देईन मग मी जन्माला येईन असं सहसा झालेलं? हा ब्रेन, हा मेंदू, हे आपलं डोकं इतक्या विशाल अनेक विविध कल्पनांचं आणि रसांचं आणि प्रज्ञेचं आणि मेधेचं ग्रहण करू शकतो इतका सक्षम मेंदू खालच्या हजारो अनुभवाच्या संकलनातनं आलेला आहे. ही गोष्ट सायन्सच्या दृष्टीने आपल्याला नाकारताच येत. आणि ही जर गोष्ट खरी असेल तर आपल्याला ज्या प्राण्यांमधनं हा गुण आला त्याला नॅचरल सिलेक्शन म्हणायचं. जीवनाला पोषक गुण घेणे आणि विपोषक. ज्या प्राण्यांना पोषक गुणाचा संग्रह करता आला नाही त्या डकमोल सारख्या प्राण्यांच्या करोडावधी जाती आणि मोठा विकसित प्राणी पण पार कराल दाढेखाली काळाच्या रगडल्या गेल्या. आता तुम्हाला डकमोल नावाचा प्राणी पाहायचा म्हटलं तर कुठं सापडणार? सांगाडे सापडते. तो निस्तन आणि सस्तन याच्या मधला दुवा असलेला प्राणी माझ्या मित्रा पाहायला मिळत नाही.